जय शिवराय मित्रांनो, हर हर महादेव. या शनिवारी परत एक किस्सा आला. आमच्या ज्यावेळेला आम्ही ग्राउंडवर उभं होतो त्यावेळेला आमच्या मित्राच्या घोडीने लात मारली, त्यामुळे माझं हे ओठ फाटलं आरपार आणि टाके पण बसले मला या ठिकाणी. खैर ठीक आहे, इट इज पार्ट ऑफ लाईफ. आता आपण म्हणजे घोड्यांशी आपण दोस्ती केली आहे तर थोडं बहुत हे चालणारच. लकीली माझ्या घोड्याने आजपर्यंत असं कधी केलं नाही आहे. न करो हीच चांगली गोष्ट राहील आपल्यासाठी. तर आजचा व्हिडिओ खास यासाठी की मला तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्या आहेत. माझ्या गायींसाठी मी एक नवीन वस्तू आणलेली आहे गायीसाठी, माझ्या घोड्यांसाठी. कारण हे जे आपले घोड्यांचे बच्चे आहेत जरा बदमाश आहेत, बदमाशा करतात. जे आपले असे हे प्लास्टिकचे टब असतात, एक मिनिट मला दाखवतो मी. हे जे असे प्लास्टिकचे टब असतात हे वारंवार फोडतात आणि भरपूर नुकसान होतं. तसंच हे असे माझ्याकडे काही स्टँड ठेवलेले आहेत जे खिडकीमध्ये फिक्स आहेत. मी काही उभे स्टँड पण बनवले होते घोड्यांसाठी, पण ते जे स्टँड आहेत ते स्टँड काय होतं की घोडा ज्या वेळेला मान हलवतो चाऱ्याकरता त्यावेळेला त्या भिंतीत मारलेले जे खिळे आहे ते पण उखडून जातात आणि ती भिंत पण उखडला गेली बऱ्याच ठिकाणी. कारण घोडा हा काही एवढा साधा सोपा प्राणी नाही आहे, थोडा मजबूत आहे, हॉर्स पॉवरवाला आहे. तर चला, मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे जी मी आता नवीनच आणलेली आहे. शिवाय प्लास्टिकचे टब ठेवले की गाई पण चारा पलटवून टाकायच्या, अशाच एकमेकाला भांडून कधी कधी, तू इकडे का कशाला खायला आली, मी इकडे कशाला खायला गेली, आणि यांच्या या भांडणात बराचसा चारा माझा वेस्ट व्हायचा. तर मी यावेळेला ह्या अशा प्रकारच्या सिमेंटच्या टाक्या आणलेल्या आहे. ह्या चौकोनी टाक्या तर मला माझे एक मित्र आहेत त्यांनी मला फ्रीमध्येच दिल्या, खरं सांगायचं तर. अजूनपर्यंत कारण त्यांचे पैसे मी दिलेले नाही आहे. पण मे बी ही अराऊंड 500पर्यंत वगैरेची कॉस्ट याची जाईल. पण मला जे तुम्हाला मेन दाखवायचं आहे त्या आहेत आमच्या गोल टाक्या, ज्या आम्ही घोड्यांसाठी आणल्या आहेत, ज्या जरा मजबूत आहेत. आता माझ्या मित्राचं म्हणणं आहे की ह्या नाजूक आहेत, ह्या काही टिकणार नाही, पण तरी पण आम्ही ट्रायल म्हणून ह्या घेऊन आलो सोबत. तर आता मी तुम्हाला दाखवतो की मी घोड्यांसाठी कशा प्रकारच्या टाक्या आणल्या आहेत. तर या अशा प्रकारच्या राऊंड सिमेंटच्या टाक्या आम्ही आणलेल्या आहेत. याची खोली किमान 1.5 फूट खोली असणार याची आहे ना. हां, थोड्या मोठ्या मिळाल्या आम्हाला, या रेडीमेड तयार होत्या. आम्ही ह्या काही माप देऊन बनवल्या नाही. आता आम्ही त्यांना सांगितलं आहे की आम्हाला यातल्या थोड्याशा लहान बनवून पाहिजे पाण्याकरता. कारण जसं राणी आणि पद्मा आहे, या दोघी बकेट कधी उडवणार नाही, पण वीर, शमशेर, अवन्या हे लोक बकेट यांच्याजवळ ठेवली, यांचं पाणी पिऊन झालं की यांचा खेळ खूप चालतो आणि त्या खेळामध्ये हे लोक सगळं सांडवून टाकतात. हे बघा, आता ह्या टबची कंडिशन बघा. हा टबसुद्धा शमशेरनी फोडून टाकला आहे. ही ढेप आहे मित्रांनो, यात जवसाची ढेप आहे. ही मी सगळ्यांना खाऊ घालतो. साधारण एवढ्या लोकांमध्ये आपण 5 किलो भिजवतो ना रे, 5 वाटके म्हणजे 5 वर जात असेल. हां, तर अंदाजे 1-1 किलो सगळ्यांना जाते ही ढेप. हे बघा, या टबची कंडिशन बघा. कधी याला चावतात, कधी तोडतात. हे टबसुद्धा चांगले ब्रँडेड टब आहेत, पारस कंपनीचे आहेत, जे की चांगले मजबूत असतात. इतके वर्ष माझ्या गायींजवळ होते तर कधी तुटले नाही, पण घोड्यांजवळ आणल्याने तुटले. हा शमशेर, बेटा शमशेर सरक बेटा. हा शमशेर, याला कितीही धुवा, रोज धुतलं तरी हा रोज असाच खराब होतो. आणि पावसाळा दिवस आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे कालपासनं. आणि याच्याकडे पण टाकी आणलेली आता अशी. शिवाय आमचा वीरचं काय होतं की हा जो टब होता, हा भिंतीला कुठेही जरी लावला, बांधला, काही केला तरी हा जो बदमाश घोडा आहे हा माझा प्यारा प्यारा वीर आहे, माझा प्यारा प्यारा वीर आहे. मग पिल्लू आल्या बार 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 बार. ओ रे मा गुड्डू, काय झालं बेटा, काय झालं तुझ्यासाठी पण आणला ना आपण नवीन टब, ते बघ. तर हा अशा प्रकारचा टब आम्ही वीरसाठी पण आणलेला आहे. कारण बऱ्याच वेळेला काय करतात घोडे, जे मटेरियल आहे ते शोधण्याच्या नादात जो मेन चारा आहे आपला तो उडवून टाकतात. हो ना, उडवतो ना तू पण. बदमाशा नको करू. देऊ का रट्टॅक, देव रट्टॅक. तर अशा प्रकारे. थांब बेटा, मला पाहू दे ना तिकडे. ए बाबा, का तुझाच व्हिडिओ घेऊ का मी. ही जी टाकी आहे ही आपण पाहू शकता. त्याला असं होतं, त्याला मी काहीतरी खायला आणलंय म्हणून तो सारखा माझ्या जवळजवळ यायचा प्रयत्न करतोय.
आणि त्या मस्त चालू आहेत. चला तर ठीक आहे मित्रांनो, घोडे अवश्य सांभाळा, पण घोडे सांभाळताना स्वतःची काळजी नक्कीच घ्या. आता बघा ना, आता मी 7 वर्षापासून मी सगळं सांभाळतो आहे, पण माहिती नाही यावर्षी काय होतं आहे. काही ना काही हास्य सुरू आहेत माझ्यासोबत. आधी पडलो त्यावेळेला पाठीचं हाड गेलं, ठीक आहे, परत रायडिंग सुरू झाली, आता परत चालू केलं. त्या दिवशी व्हिडिओ बनवताना त्या घोडीची लात माझ्या इथे लागली, माझं हे ओठ फुटलं. बघू, नाद सोडायचा नाही एवढं नक्की. चला मित्रांनो, परत भेटूया, बाय बाय.